गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच कॅपॅसिटरचा आपला चॅप्टर. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डमध्ये आज आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे. तो म्हणजे आहे बेटा परमिटिव्हिटी. तो म्हणजे कुठला आहे? परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी. परमिटिव्हिटी डिनोट केलं तर इप्सिलॉन ह्या सिम्बॉलने. परमिटिव्हिटी कशाने डिनोट केलं बेटा? इप्सिलॉन या सिम्बॉलने. मग परमिटिव्हिटी म्हणजे काय? परमिटिव्हिटी म्हणजे बेटा एक प्रकारचं एक डायलेक्ट्रिक मटेरियल आहे. डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम आहे ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स इस्टॅब्लिश केलं जातं. ठीक आहे. पुन्हा एकदा परमिटिव्हिटी म्हणजे काय? एक प्रकारचे डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम आहे. परमिटिव्हिटी इज डिफाइंड एज द डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम which produces the electric flux. which produces the electric flux. ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स काय होतो बेटा? इस्टॅब्लिश केला जातो किंवा प्रोड्यूस केला जातो. ठीक आहे. पुन्हा एकदा परमिटिव्हिटी म्हणजे काय? परमिटिव्हिटी म्हणजे काय? एक प्रकारचं डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम आहे. ठीक आहे. जे की मीडियम म्हणून ऍक्ट होतंय अँड अलाउज द इलेक्ट्रिक फ्लक्स टू बी प्रोड्यूस्ड. अँड अलाउज द इलेक्ट्रिक फ्लक्स टू बी प्रोड्यूस. की ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स काय होतो बेटा? प्रोड्यूस केला जातो. त्याला काय म्हटलंय? परमिटिव्हिटी. पुन्हा एकदा परमिटिव्हिटी म्हणजे काय? परमिटिव्हिटी म्हणजे एक डायलेक्ट्रिक मटेरियल मीडियम आहे जे की डायलेक्ट्रिक मटेरियल आहे जे की मीडियम म्हणून काम होतं ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स काय होतं बेटा? प्रोड्यूस होतो. ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक फ्लक्स काय होतं? प्रोड्यूस होतं. आता हे मागच्या सेशनमध्ये सांगितलंय. याला नाव काय बेटा? इप्सिलॉन. आठवतंय? याला नाव काय? इप्सिलॉन. याला म्हणतात काय? इप्सिलॉन. पण इप्सिलॉन म्हणजे काय? तर परमिटिव्हिटी आहे. इप्सिलॉन म्हणजे काय? तर परमिटिव्हिटी आहे बेटा. ठीक आहे. चलो हेडिंग टाका. पहिला कन्सेप्ट घ्यायचा आज परमिटिव्हिटी. हेडिंग टाका परमिटिव्हिटी. चलो खाली घ्या. परमिटिव्हिटी इज डिफाइंड एज अ डायलेक्ट्रिक मटेरियल. Permittivity is defined as a dielectric material. Permittivity is defined as a dielectric material which is acting as a medium, and allows the electric flux to be established. 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 Okay. पुढचा कन्सेप्ट किंवा डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी पण डिनोट केलं जातं इप्सिलॉन या सिम्बॉलनेच. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी पण कशाने दाखवतात बेटा? इप्सिलॉन या सिम्बॉलनेच. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी काय असते? तर हा फॉर्म्युला बघू. त्या फॉर्म्युलावर त्याची डेफिनेशन लक्षात येते. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी हा काय? एक प्रकारचा रेशो आहे. आपण लावलं म्हणजे रेशो आहे. रेशो कशाचा? तर डी म्हणजे सगळ्यांना माहिती इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी असतं. डी म्हणजे काय असतं? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इट इज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द ई. ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किंवा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. मग काय सांगता येईल? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ or electric field intensity. Absolute permittivity is defined as the ratio of electric flux density to the electric field strength or electric field intensity. बरं, ई म्हणजे काय झालं? व्हेअर लिहायचं. व्हेअर लिहितो बेटा. व्हेअर इप्सिलॉन इज इक्वल टू काय? ॲब्सोल्यूट. इप्सिलॉन इज इक्वल टू ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. इप्सिलॉन म्हणजे काय? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. डी म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. डी म्हणजे काय बेटा? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. ठीक आहे. ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. ई म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. ई म्हणजे काय बेटा? इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ किंवा त्याला ऑल मध्ये अजून एक काय म्हणताय? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किंवा अजून एक त्याला काय म्हणतात? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ओके. पुढे ते आपण युनिट बघू. युनिट काय बेटा? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीचं फॅरेडे पर मीटर. लक्षात ठेवा युनिट काय? फॅरेडे पर मीटर. फॅरेडे पर मीटर. युनिट काय त्याचं? फॅरेडे पर मीटर. हा कन्सेप्ट सगळा कशात झाला बेटा? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीचा. कुठला कन्सेप्ट झाला? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी. मग काय सांगता येईल? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज अ रेशिओ ऑफ electric flux density to the electric field strength. It is defined as the ratio of electric flux density to the electric field strength. Okay. Heading टाका. Absolute permittivity. Heading टाका. Absolute permittivity. Heading टाका. Absolute permittivity.
चलो, ऍब्सोल्यूट परमिटिविटी इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ ऍब्सोल्यूट परमिटिविटी ब्रॅकेटच्या आतमध्ये इप्सिलॉन लिहा. ऍब्सोल्यूट परमिटिविटी ब्रॅकेटच्या आतमध्ये इप्सिलॉन लिहा. ऍब्सोल्यूट परमिटिविटी इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये डी. इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये डी टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. ओके, आता ना बेटा खाली हे सगळं लिहून घ्यायचं आहे. हे इथून चालू करायचं. फॉर्म्युला पण, व्हेअर पण, युनिट पण. फॉर्म्युला, व्हेअर आणि युनिट सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. फॉर्म्युला, व्हेअर आणि युनिट सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. अपेक्षा करतो झालं असेल. पुढचं बेटा कन्सेप्ट आहे परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस डिनोट केलं जातं इप्सिलॉन 0 या सिम्बॉल. इप्सिलॉन 0 म्हणजे काय असेल बेटा परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. इप्सिलॉन 0 म्हणजे काय असेल परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस, किंवा त्याला अजून एक काय म्हणतो आपण व्हॅक्यूम पण म्हटलं जातं. माहिती आहे सगळ्यांना फ्री स्पेसला व्हॅक्यूम पण म्हणतात. फ्री स्पेसला काय म्हणतात बेटा व्हॅक्यूम. परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस इज डिफाइंड एज द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. इट इज डिफाइंड एज द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. D0 आलं ना. D0 म्हणजे काय इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी पण कशामध्ये इन अ फ्री स्पेस. इट इज डिफाइंड एज इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फील्ड इंटेंसिटी. पुन्हा एकदा परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस और वैक्यूम. इट इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. सेम आहे बेटा, फक्त फ्री स्पेस पुढे लावून टाकायचं. इट इज डिफाइंड एज permittivity in a free space is defined as electric flux density in a free space to the electric field strength or electric field intensity. मग पुन्हा आता where epsilon 0 म्हणजेच काय तर परमिटिव्हिटी. epsilon 0 म्हणजे काय परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. epsilon 0 म्हणजे काय तर परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस और वैक्यूम. और काय बेटा वैक्यूम. त्याच्यानंतर D0 म्हणजे काय इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. पुन्हा इन अ फ्री स्पेस हे पुढे टाकावं लागेल. 0 असल्यामुळे इन अ फ्री स्पेस. फ्री स्पेसलाच अजून एक काय नाव आहे व्हॅक्यूम त्याला म्हणतात. त्यालाच अजून एक काय नाव आहे व्हॅक्यूम. ई म्हणजे काय बेटा इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. ई म्हणजे काय इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ. इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ त्याला चॉलमध्ये म्हटलंय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याला चॉलमध्ये म्हटलंय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. त्याला चॉलमध्ये म्हटलंय इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. ओके, युनिट पुन्हा त्याचं पण युनिट काय बेटा सेम फॅरेडे पर मीटर. सेम काय बेटा F/m. F/m म्हणजे फॅरेडे पर मीटर. F/m म्हणजे काय बेटा फॅरेडे पर मीटर. लक्षात आले. ओके, हेडिंग टाका आता परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. हेडिंग टाका परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. हेडिंग टाका परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. हेडिंग टाका बच्चे लोग परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस. चलो खाली घ्या. परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस इज डिफाइंड एज द रेशियो ऑफ परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस ब्रॅकेटच्या आतमध्ये इप्सिलॉन 0. परमिटिव्हिटी इन अ फ्री स्पेस ब्रॅकेटच्या आतमध्ये इप्सिलॉन 0. Permittivity in a free space bracket च्या आतमध्ये epsilon 0 is defined as the ratio of. It is defined as the ratio of. It is defined as the ratio of electric flux density in a free space. It is defined as the ratio of electric flux density in a free space. It is defined as the ratio of electric flux density in a free space. It is defined as the ratio of electric flux density in a free space bracket च्या आतमध्ये vacuum. Bracket च्या आतमध्ये vacuum. टू द व्हॅक्यूम आणि पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये D0 पण लिहून घ्या. व्हॅक्यूम पण लिहा ब्रॅकेटच्या आतमध्ये D0 पण लिहा. टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ और इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ब्रॅकेटच्या आतमध्ये E. ब्रॅकेटच्या आतमध्ये E.
ब्रॅकेटच्या आतमध्ये ई. युनिट आहे त्याचं फॅरेडे पर मीटर. युनिट आहे त्याचं फॅरेडे पर मीटर. बरं, एक गोष्ट इथे सांगायची राहून गेली माझी, ती म्हणजे एप्सिलॉन 0 असतो ना बेटा, ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. मुद्दा म्हणून सांगायचं ठेवलं होतं शेवटी, म्हणजे हे आणि हे सेम झालं, पण याची एक किंमत आहे कॉन्स्टंट. एप्सिलॉन 0 ची कॉन्स्टंट किंमत असते. एप्सिलॉन 0 ची कॉन्स्टंट किंमत असते. किंमत काय बेटा ती माहिती का? 8.85 इंटू 10⁻⁻12 फॅरेडे पर मीटर. ही किंमत सांगितली तुम्हाला मी आधी. एप्सिलॉन 0 ची एक कॉन्स्टंट किंमत असते. ती किंमत 8.854 पण लिहितात कोणी कोणी. 8.854 इंटू 10⁻⁻12. 8.854 इंटू 10⁻⁻12. 8.854 इंटू 10⁻⁻12. युनिट काय त्याचं? फॅरेडे पर मीटर. युनिट काय? फॅरेडे पर मीटर. व्हिडिओ पॉज करा. डेफिनेशन झाली आता. हे सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. त्याची कॉन्स्टंट किंमत ही असते. त्याला चौकोनी डब्बा करून टाका. सम्स मध्ये आपल्याला खूप लागेल बेटा ही किंमत. सम्स मध्ये आपल्याला ही किंमत खूप लागेल. सम्स मध्ये आपल्याला ही किंमत खूप लागेल. व्हिडिओ पॉज करा. सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके, पुढचा कन्सेप्ट आहे, अपेक्षा ठेवतो झालं असेल. व्हिडिओ पॉज करून सगळंच्या सगळं लिहून झालं असेल. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं लिहून झालं असेल. पुढचा कन्सेप्ट आहे रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी डिनोट केली जाते बेटा इप्सिलॉन आर ह्या सिम्बॉलने. कशाने दाखवतात बेटा? इप्सिलॉन आर. मग रिलेटिव्ह परमिटिव्हिटी काय असते? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी इन बेटा इट इज द रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. पुन्हा रेशिओच आहे. इट इज द रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. टू द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. इट इज द रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. हा पण एक रेशिओ आहे. कशाचा रेशिओ आहे? इट इज द रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. व्हेअर. मग आता पुन्हा व्हेअर इप्सिलॉन आर. इप्सिलॉन आर इज इक्वल टू काय म्हणतात त्याला? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके. डी म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. डी म्हणजे काय बेटा? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. डी म्हणजे काय? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. डी झिरो म्हणजे काय बेटा? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. फ्री स्पेस म्हणा किंवा व्हॅक्यूम म्हणा. फ्री स्पेस म्हणा किंवा काय बेटा? व्हॅक्यूम. इन फ्री स्पेस और व्हॅक्यूम. बट महत्वाचं युनिट. युनिट काय बेटा? आता सगळ्यांना आठवत असेल इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय होतं बेटा? इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटीचं युनिट कुलम पर मीटर स्क्वेअर. आठवतंय? म्हणजे जर तुम्हाला डिटेल थोडं सांगायला याचं युनिट काय? कुलम पर मीटरचा स्क्वेअर. खालचे युनिट पण काय बेटा? कुलम पर मीटरचा स्क्वेअर. मग दोघं कुलम पर मीटरचा स्क्वेअर, कुलम पर मीटरचा स्क्वेअर काय झालं? कॅन्सल. म्हणजे युनिट येईल का बाई? नाही. याला युनिट येणार नाही. म्हणजे इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. नो युनिट. युनिट येणार नाही का? दोघं युनिट एकमेकांना कॅन्सल करून टाकतील. दोघं युनिट एकमेकांना कॅन्सल करून टाकतील म्हणजेच युनिटलेस क्वांटिटी. युनिटलेस क्वांटिटी म्हणजेच काय झालं? युनिटलेस क्वांटिटी. युनिटलेस क्वांटिटी. ओके, कळालं? युनिटलेस क्वांटिटी. याला युनिट नाहीये बेटा. याला युनिट नाहीये. युनिटलेस क्वांटिटी. हा फंडा कुठला झाला? रिलेटिव्ह परमिटिव्हिटीचा. कुठला फंडा झाला बेटा? रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. चल हेडिंग टाका रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. हेडिंग टाका रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. चल relative permittivity is defined as 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 the ratio of it is defined as the ratio of it is defined as the ratio of electric flux density. It is defined as the ratio of electric flux density. It is defined as the ratio of electric flux density to the electric flux density in a free space. To the electric flux density in a free space. To the electric flux density in a free space. To the electric flux density in a free space. Okay.
आता ना बेटा हे काही लिहायची गरज नाही, हे तुम्हाला मी समजण्यासाठी दाखवून दिलं. आता इथून सगळं लिहायचंय, नो युनिट, युनिटलेस क्वांटिटी सगळं लिहून घ्यायचं. व्हिडिओ पॉज करून हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि हे सगळंच्या सगळं लिहून घ्या. हे सगळंच्या सगळं लिहायचंय. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचा क्वेश्चन आहे बेटा, पुढचा कन्सेप्ट आपल्याला कंपॅरिझन बघायचं आहे. कोणामधलं कंपॅरिझन माहिती का बेटा? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. कंपॅरिझन कोणातलं? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. कोणामधलं कंपॅरिझन बेटा? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी आणि रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. काय कंपॅरिझन येईल बरं? आत्ताच बघून घेऊ. पहिला पॉईंट काय सांगता येईल? ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज अ रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ ऑर इंटेन्सिटी. इथे काय सांगितलं? इट इज डिफाइंड ॲज अ रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी टू द इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी इन अ फ्री स्पेस. दोघांचे फॉर्म्युले लिहिता येतील. दोघांचे फॉर्म्युले झाले. हा डिनोट केला जातो इप्सिलॉननी, हा डिनोट केला जातो इप्सिलॉन आरनी. थर्ड पॉईंट. त्याच्यानंतर याचं युनिट आहे फॅरेडे पर मीटर. चौथा पॉईंट सांगतोय याचं युनिट नाहीये. म्हणजे पहिला पॉईंट दोघांची डेफिनेशन, सेकंड पॉईंट दोघांचे फॉर्म्युले, थर्ड पॉईंट दोघांचं डिनोशन. डिनोट काय? हा इप्सिलॉन आहे, हा इप्सिलॉन आरनी आहे. आणि चौथा पॉईंट दोघांचे युनिट्स. चौथा पॉईंट दोघांचे काय बेटा? युनिट्स. कळालं? ओके, हेडिंग टाका कंपेअर बिटवीन. हेडिंग टाका कंपेअर बिटवीन absolute permittivity, compare between absolute permittivity and relative permittivity. Compare between absolute permittivity and relative permittivity. Compare between absolute permittivity and relative permittivity. दोन कॉलम करा. पहिल्या कॉलम मध्ये ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, दुसऱ्या कॉलम मध्ये रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. पहिल्या कॉलम मध्ये ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, दुसऱ्या कॉलम मध्ये रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. पहिल्या कॉलम मध्ये ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी, दुसऱ्या कॉलम मध्ये रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. ओके, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीच्या खाली त्याची डेफिनेशन. पहिला पॉईंट, ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटी इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी. इट इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ इलेक्ट्रिक फ्लक्स डेन्सिटी to the electric field strength or electric field intensity. To the electric field strength or electric field intensity. To the electric field strength or electric field intensity. Absolute permittivity झालं. बाजूला relative permittivity च्या खाली त्याची डेफिनेशन लिहून घ्यायची आहे. Relative permittivity is defined as the ratio of electric flux density in a medium to the electric flux density in a free space. To the electric flux density in a free space. To the electric flux density in a free space. To the electric flux density in a free space. Okay, झालंय. आपण सेकंड पॉइंट डिनोशन लिहून टाकू. इट इज डिनोटेड बाय इप्सिलॉन. सेकंड पॉइंट घ्या. इट इज डिनोटेड बाय इप्सिलॉन. सेकंड पॉइंट इकडे घ्या. इट इज डिनोटेड बाय इप्सिलॉन आर. सेकंड पॉइंट इकडे घ्या. इट इज डिनोटेड बाय इप्सिलॉन आर. झालं. थर्ड पॉइंट मध्ये फॉर्म्युला आणि व्हेअर ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीचं लिहायचं आहे. इकडे थर्ड पॉइंट मध्ये फॉर्म्युला आणि व्हेअर थर्ड पॉइंट मध्ये बेटा दोघींचे थर्ड पॉइंट सांगितले, फॉर्म्युला आणि व्हेअर. इकडचं पण फॉर्म्युला आणि व्हेअर लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. फॉर्म्युला आणि व्हेअर लिहून घ्या. इकडे पण फॉर्म्युला आणि व्हेअर लिहून घ्या. अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट इथल्या शेवटचा पॉइंट युनिट. इट्स युनिट इज फॅरेडे पर मीटर. ॲब्सोल्यूट परमिटिव्हिटीच्या खाली लिहा इट्स युनिट इज फॅरेडे पर मीटर. आणि इकडच्याच खाली लिहा इट इज युनिटलेस क्वांटिटी. इकडच्या खाली लिहा इट इज युनिटलेस क्वांटिटी. इकडच्या खाली लिहा बेटा इट इज युनिटलेस क्वांटिटी. ओके, आता आपण बऱ्याचशा डेफिनेशन्स आपल्या कव्हर झाल्यात. काल पण खूप डेफिनेशन्स बघितल्या. आज पण आपण परमिटिव्हिटीशी निगडीत सगळ्या डेफिनेशन्स बघितल्या बेटा. ठीक आहे. ओके, उद्या आपला कन्सेप्ट कॅपॅसिटरचा कन्सेप्ट चालू होईल. उद्या कन्सेप्ट कुठला चालू होईल बेटा? कॅपॅसिटरचा. ओके बच्चों, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.